नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे आणि 14 नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर. काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी. एकूण 345 जागांपैकी काँग्रेसने 105, राष्ट्रवादीने 80, शिवसेनेने 59 तर भाजपने 39 जागांवर मिळवला विजय. पठाणकोटचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू. नाशिकच्या बालसुधारगृहातून 12 मुलांनी केलं पलायन, पैकी दोघांचा लागला शोध. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड. शीनाबोरा हत्या प्रकरणातला आरोपी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत 25 जानेवारीपर्यंत वाढ. आणि जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी. महाराष्ट्रातही जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणि आता सविस्तर वृत्त. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आणि शेवगाव या 2 नगर परिषदांसह राज्यातल्या 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 14 नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षणीय यश मिळालं आहे. आज जाहीर झालेल्या एकूण 345 जागांपैकी काँग्रेसने 105, राष्ट्रवादी काँग्रेसनं 80, शिवसेनेनं 59 तर भारतीय जनता पार्टीनं 39 जागांवर विजय मिळवला आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर महानगरपालिकांमधल्या 5 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 तर शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या. मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 47 मध्ये शिवसेनेचे अनिल पाटणकर तर अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी विजय मिळवला. अहमदनगरमधल्या 15 प्रभागात भारती भोसले, पिंपरी चिंचवडमधल्या 26 प्रभागातून सुजाता टेकवडे तर नवी मुंबई महापालिकेचा प्रभाग क्रमांक 88 मधून शिल्पा कांबळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदांमधल्या 5 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं 2 तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारानं प्रत्येकी 1 जागा जिंकली. पंचायत समित्यांच्या 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी 3, भाजपानं 2 तर 1 जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत केवळ गरजूंनाच अनुदानाचा लाभ मिळावा याची खातरजमा करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज वित्त सचिव तसंच मुख्य आर्थिक सल्लागारांसमवेत बैठक घेतली. या योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करते. 1 एप्रिलपासून केरोसिनवरचं अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत सामाजिक क्षेत्रातले कार्यक्रम आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. त्यातल्या काही मुद्द्यांचा या योजनेत सुधारणा करण्यासाठी नक्कीच वापर केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2016-17च्या अर्थसंकल्प तयारी संदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीला वित्त सचिव, महसूल सचिवही उपस्थित होते. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेले पंजाब पोलीस दलातले अधीक्षक सलविंदर सिंग यांची आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे. एनआयएनं सलविंदर सिंग यांना चौकशीसाठी नवी दिल्ली इथे कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं होतं. पठाणकोट हल्ल्याच्या आदल्या दिवशी सलविंदर सिंग यांचं अपहरण करून त्यांची गाडी दहशतवाद्यांनी वापरली होती. मात्र सलविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यानं एनआयएनं त्यांची अधिक चौकशी करत आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारतानं दिलेल्या पुराव्यांचा तपास करण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त समिती स्थापन केली आहे. दहशतवादी गट दुसऱ्याला जे दुःख देतात तशाच दुःखाची जाणीव त्यांना दिली जात नाही तोपर्यंत पठाणकोट हल्ल्यासारख्या घटना होतच राहतील असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीत 66व्या सेना दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते. हे आपलं वैयक्तिक मत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. एका जवानाचा मृत्यूही आपल्याला दुःखदायी वाटतो. त्यांच्या त्यागाचा आदरच आहे. मात्र शत्रूचा बिमोड करणंही आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. नियोजित अध्यक्षांच्या वक्तव्यावरून वादाचे मोहोळ उठलं असलं तरी येत्या 15 जानेवारीपासून पिंपरी इथे सुरू होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातल्या एचए मैदानावर मंडप उभारणीचं काम सुरू असून या मंडपात 50,000 श्रोते संमेलनाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. रसिकांना सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध व्हावीत यादृष्टीने 400 स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. साहित्य क्षेत्रातल्या विविध मान्यवरांच्या थर्माकोलच्या मुखवट्यांचं कामही आता जवळपास पूर्ण होत आलं आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी वर्ग यांनी बेलापूर इथल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयासमोर आज धरणं आंदोलन केलं। सेविका तसंच कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन वेळेवर मिळत नाही, त्यामुळे वेतन वेळेत मिळावं अशी मागणी करण्यात आली। अंगणवाडी केंद्र हे भाड्याच्या जागेवर चालवलं जातं। एप्रिल 2015 पासून या भाड्याची रक्कमही सरकारकडून दिली गेलेली नाही, त्यामुळे जागेचे मालक अंगणवाडी केंद्र भरवण्यास मज्जाव करत आहे। हे थकीत भाडंही लवकरात लवकर द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या 2009 आणि राज्य सरकारच्या 2011च्या अध्यादेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्याच्या कामाला आज बार्शी नगरपालिकेनं सुरुवात केली। या नगरपालिका तसंच पोलीस प्रशासनाचे 500 कर्मचारी सहभागी झाले आहेत। या कारवाईसाठी सर्व धर्माच्या संघटनांनी आधी विरोध दर्शवला होता, मात्र त्यानंतर बैठक घेऊन 10 जानेवारीपर्यंत स्वतःहून मूर्ती काढण्यासाठी त्यांना वेळ दिला गेला। त्यानंतर शहरातल्या बहुतांश नागरिकांनी स्वतःहून मूर्ती काढल्या असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई ते तेलंगणमधल्या काझीपेठ दरम्यान आठवड्यातून एकदा धावणाऱ्या लोकमान्य टिळक काझीपेठ आनंदवन एक्सप्रेसला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला। या गाडीमुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे। नव्या वर्षातली ही पहिली नवी गाडी असून प्रवाशांना ही नववर्ष भेट असल्याचं प्रभू यावेळी म्हणाले। नवी गाडी 21 डब्यांची असून दर सोमवारी मुंबईहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी काझीपेठला पोहोचेल, तर दर मंगळवारी काझीपेठहून निघून दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचेल। या गाडीला ठाणे, भुसावळ, अकोला, वर्धा, चंद्रपूरसह 20 थांबे असतील। महापौर स्नेहल आंबेकर आणि खासदार गोपाळ शेट्टी या कार्यक्रमाला उपस्थित होते। नाशिक शहरातल्या बालसुधारगृहातून पलायन केलेल्या 12 मुलांपैकी दोघांना पुण्याजवळ निगडी इथे पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या सुधारगृहातल्या 26 मुलांपैकी 12 मुलांनी पहाटे 3:30 वाजता बराकीचे गज कापून 20 फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारल्या आणि पलायन केलं। यापैकी 9 जण पुण्याचे आहेत। या संदर्भात कारागृह निरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी सुधारगृहातल्या 2 कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित केलं असून अन्य 10 जणांचा शोध घेण्यात येत आहे। या सुधारगृहात 16 ते 18 वयोगटातल्या बाल गुन्हेगारांना शिक्षण आणि स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं। रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्याबाबत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं रस्ते सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं आहे। या निमित्तानं आजपासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं या सप्ताहाची औपचारिक सुरुवात झाली। अपघात कमी करणं हा या सप्ताहाचा उद्देश असून अपघात प्रवण ठिकाणाचा शोध घेऊन या संदर्भातल्या उपाययोजनांवर भर देणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं। हमारे देश में हर साल 5 लाख एक्सीडेंट होते हैं, करीब 3 लाख लोगों के हाथ पैर टूट जाते हैं और करीब 1.5 लाख लोगों की मृत्यु हो जाती है। हमने ये तय किया है कि हम 5 साल में 11,000 करोड़ रुपए केवल इस एक्सीडेंटल स्पॉट को इम्प्रूव करने के लिए हमने रखे हैं और निश्चित रूप से राष्ट्रीय महामार्ग को हम एक्सीडेंट फ्री करेंगे। अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सर्वांना मिळून काम करावं लागेल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं। अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना वाहन चालकांची मानसिक स्थिती उत्तम असणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचं राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे। रस्ते सुरक्षा पंधरवड्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। गडचिरोलीतही जिल्हा रस्ता सुरक्षा मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। 15 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत। रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगानं येत्या 3 महिन्यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 27,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी सांगितलं। कोल्हापूर इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहाच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते।
तरुण पिढीकडून वाहनांचा जास्त प्रमाणात वापर होतो. म्हणूनच रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमांतर्गत महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना नियमांबाबत माहिती देणार असल्याचं नंदुरबारचे जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत येत्या 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील उद्योजकांच्या दृष्टीनं मेक इन इंडिया सप्ताह महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महोत्सवाच्या निमित्तानं मुंबईत 13 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान मेक इन इंडिया आठवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून काही देशांचे राष्ट्रप्रमुख आणि वरिष्ठ नेते, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, उद्योगपती यांच्यासह सुमारे 10,000 प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारच्या सप्ताहाचं आयोजन प्रथमच होत आहे. चीन, जपान यांच्या बाजारपेठेतील अनुभवानंतर भारत ही जागतिक गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं महत्त्वाची बाजारपेठ आहे. देशाकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा कल वाढत असताना अशा प्रकारचं आयोजन करण्याची संधी राज्याला मिळणं हा खरोखरच गौरव म्हणता येईल. या सप्ताहाच्या माध्यमातून रिअल इस्टेट, सेवा, पर्यटन यासह अन्य गुंतवणुकीच्या संधी साधून गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या सप्ताहामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय घडामोडींचं केंद्र म्हणून ओळख मिळेल यात शंका नाही. मेक इन इंडिया आठवडा या अभियानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा की मेक इन इंडिया अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ह्या सप्ताहाचं आयोजन आपल्या राज्याला करण्याची जी संधी दिलेली आहे त्याच्यासाठी, आणि याच्या मागे नेमकी केंद्राची भूमिका काय आहे? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना राज्य शासनातर्फे नमस्कार करू इच्छितो. आणि खरोखर मला असं वाटतं की ही एक स्वर्ण संधी भारत सरकारने महाराष्ट्राला दिलेली आहे की मेक इन इंडियाचं पहिलं आंतरराष्ट्रीय इव्हेंट जे आपल्या राज्यासाठी फारच महत्वाचं होणार आहे त्याला मेजवानी किंवा त्याला होस्ट करण्याची संधी महाराष्ट्राला आणि मुंबई शहराला मिळालेली आहे. आणि हा जो आठवडा आहे, जसं आपण म्हणाला की 13 फेब्रुवारीला सुरू होणार आहे, की 13 फेब्रुवारीला भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब हे त्याचं उद्घाटन करतील. आणि हा जो आठवडा आहे हा राज्य शासन आणि केंद्र शासन हे संयुक्त त्याला म्हणू की आयोजन करत आहेत. त्याचं उद्घाटन केल्यानंतर 14 तारखेपासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि त्या मुख्य कार्यक्रमामध्ये पहिल्याच दिवशी जगातल्या सुमारे 500 कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीज त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. त्यांचे प्रदर्शनीचं आयोजन सगळ्यात पहिल्या दिवशी होईल. या पूर्ण आठवड्यामध्ये आपण ही संधी आपल्या राज्याचा इतिहास, आपल्या राज्याची संस्कृती हे जगाला सांगण्याची आपण तयारी केलेली आहे. आणि म्हणून 14 तारखेला पहिल्या दिवशी चौपाटीवरती, गिरगाव चौपाटीवरती जो एक भव्य कार्यक्रम आपण नियोजन करत आहोत त्यामध्ये माझी मुंबईकर नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाचं आनंद घेण्यासाठी आलं पाहिजे. आणि चौपाटीवरती आपण सुमारे 3.5 ते 4 तासाचा हा कार्यक्रम राहील की आमच्या राज्याची संस्कृती काय आहे, आमच्या राज्याची इतिहास काय आहे आणि याच्याबद्दल माहिती देणार आहोत. 15 तारखेला पूर्ण दिवस ही संपूर्ण प्रदर्शनी महाराष्ट्रावरती केंद्रित आहे. आणि महाराष्ट्रासाठी आपण इन्व्हेस्टमेंट समिट म्हणून घेणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक दुसऱ्या देशातल्या लोकांनी का करावी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात करत असताना मुंबईमध्ये का करावी, या 2 गोष्टीवरती केंद्रबिंदू आहे 15 तारखेला. आणि त्यात आम्ही आमच्या राज्यामध्ये कुठे मोठ्या प्रकल्पामध्ये गुंतवणुकीची गरज आहे आणि अपेक्षा आहे अशी संधी आम्ही त्यांना सादर करणार आहोत. संध्याकाळी पुन्हा एलिफंटा फेस्टिवल आहे. अनेक जे आपले महोत्सव असतात त्यांचा आपण याच
आठवड्यामध्ये सांगड घातलेली आहे किंवा संगम घडवून आणलेला आहे, जेणेकरून सुमारे 10,000 डेलिगेट्स आम्ही वेगवेगळ्या देशातून आणि मल्टीनॅशनल कंपनीज बरोबर त्या राष्ट्राचे जे प्रमुख आहेत, अनेक राष्ट्रातले पंतप्रधान, अनेक राष्ट्रातील राष्ट्रपती हे सुद्धा मुंबईमध्ये येणार आहेत. आणि त्या सगळ्या लोकांसाठी दिवसभर त्यांनी आपल्या बिझनेस आणि उद्योग बद्दल चर्चा केल्यानंतर संध्याकाळी आमचं राज्य काय आहे, आमचं देश काय हे आम्ही त्यांना सादर करणार आहोत. म्हणून आपलं एलिफंटा महोत्सव जो पुढे असतो तो आपण याच आठवड्यामध्ये 15 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये. त्यालाही लोक आनंद घेऊ शकतात. 16 फेब्रुवारी रोजी आमचं लक्ष राहणार आहे की जे नवीन आविष्कार उद्योग जगामध्ये झालेले आहेत, तर आज अस्तित्वात असलेल्या वस्तूंच्या बरोबरच नवीन काय आहे, नाविन्यपूर्ण कल्पना, नाविन्यपूर्ण वस्तू, नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट्स हे काय आहेत, ही प्रदर्शनीचं केंद्रबिंदू 16 तारखेला राहणार आहे. आणि 17 तारखेला महाराष्ट्राचं जे टेक्स्टाईल आहे त्यामध्ये आम्ही प्रदर्शनी घडून आणणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याची जे वैशिष्ट्य असतील, मग ते पैठणी साडी असतील किंवा विदर्भातलं टस्सरची साडी असेल आणि औरंगाबादची हिमरू शॉल असेल किंवा सोलापूरची चादर असेल, या सगळ्या गोष्टींचं आम्ही या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीमध्ये करणार आहोत. आणि काला घोडा हा जो महोत्सव असतो, मुंबईला सगळ्या लोकांना कल्पना आहे, मोठं प्रख्यात फेस्टिवल आहे, त्या आयोजकांना आम्ही विनंती केली की तुम्ही काला घोडा फेस्टिवल सुद्धा याच वेळेस ठेवा, तर तेही त्याच वेळेस असणार आहे. तर एकंदरीत आपण सगळ्या गोष्टींचा संगम यामध्ये करत आहोत. त्यामध्ये उद्देश काय आहे, या प्रदर्शनीचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की आज जगाच्या पाठीवरती भारतात अर्थव्यवस्था सगळ्यात मजबूत आहे आणि आपण एक इकॉनॉमिक सुपर पॉवर म्हणून इमर्ज झालो आहे, याच्याबद्दल आता दुमत राहिलेलं नाहीये. आणि जगाच्या पाठीवरती अनेक देश, अनेक कंपनीज आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करू पाहतात, तर त्यांना आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल, त्यांना आपल्याला काय संधी उपलब्ध आहे हे समजावून सांगावं लागेल आणि एक आत्मविश्वास निर्माण करावा लागेल की तुम्ही जर गुंतवणूक आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यात आणली तर आम्ही तुमच्यासाठी ह्या गोष्टी करणार आहोत. म्हणून मेक इन इंडियाच्या बरोबर माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं म्हटलेलं आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस तुम्ही केलं पाहिजे. उदाहरणार्थ नुकतंच महानगरपालिका मुंबईनी एक नवीन पुस्तिका तयार केली, त्याचं विमोचन झालं काही दिवसापूर्वी, की जिथे 1 वर्ष बांधकामाची परवानगी मिळायला लागत होतं, तिथे आता त्यांनी 60 दिवसामध्ये आम्ही बांधकामाची परवानगी देऊ अशा प्रकारची ग्वाही दिली. म्हणजे प्रक्रिया खूप सुलभ केली, सोपी केली आणि जवळजवळ 50 ते 51 असे जे परवाने किंवा ना हरकत लागत होते ते त्याच्यातून काढून टाकले. तर आपल्याला हे एकंदरीत टोटल पाहावं लागेल की आमच्याकडे गुंतवणूक येण्याकरता आम्ही जे बिझनेसला आकर्षण देणार आहोत, त्यामध्ये आम्ही त्यांना म्हणणार आहोत की आम्ही 1 विंडो सिस्टम सुरू करत आहोत. एका छत्राखाली तुम्हाला सगळ्या परवानगी दिल्या जातील. दोन्ही गोष्टींमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे की एक तर तुम्ही परवानग्यांची संख्याच मुळात कमी करा आणि जेवढे परवानगी अत्यावश्यक आहे ते तुम्ही एका छत्राखाली द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही जगासमोर ठेवणार आहोत या प्रदर्शनीच्या वेळेस. आणि एक थोडीशी कल्पना मी आपल्याला याबद्दल देऊ इच्छितो की ही जी प्रदर्शन आहे हे वांद्रेला जे MMRDAचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती याचं कार्य म्हणजे बांधकाम सुरू झालेलं आहे आणि सुमारे 1 लाख चौरस मीटर म्हणजे सुमारे 10.25 लाख चौरस फूट एवढं मोठं पवेलियन, म्हणजे भव्य दिव्यच आहे. म्हणजे जे काय आहे ते आणि न भूतो न भविष्य अशा प्रकारची म्हण जी आहे ते लागू होईल याला. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला एक क्षण असं थांबवतो की हे आपल्या राज्याला ही जी संधी मिळालेली आहे ते आपली मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि तिचं जगामध्येही स्थान निर्माण व्हावं, हा त्यामागचा काही उद्देश आहे का, काय नेमकं काय आहे? आपण देशाची आर्थिक राजधानी आहोत हे आपल्याला सगळ्यांना विदितच आहे, परंतु आमचा उद्देश असा आहे की आता मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर म्हणून आपल्याला विकसित करायचं आहे की जगाचं व्यापार, जगाची आर्थिक उलाढालचा केंद्र हा मुंबई आहे आणि असू शकतो. त्याला खूप वाव आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही ही संधीचा उपयोग करणार आहोत की का मुंबईला इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर होणं साठी पात्रता आहे आणि ते करणं गरजेचं आहे. तर मी म्हणत होतो की हा जो एक्झिबिशन आपण तिथे करत आहोत त्यामध्ये सुमारे 10 एक्झिबिशन हॉल असतील, 500 एक्झिबिटर्स असतील त्याच्यामध्ये भाग घेणारे, 42 सेमिनारचे तिथे केंद्र आहेत
पॅनल डिस्कशन आहे, डेमॉन्स्ट्रेशन, व्हिजिटर फॅसिलिटी, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि कुठल्या काही एरिया आपले काय आहे की आपल्या राज्याचे काही असे स्ट्रेंथ ज्याला म्हणू की आपल्या राज्याची ती एक शक्ती आहे, नक्कीच नाही. त्याचं प्रदर्शन आम्ही तिथे करणार आहोत. म्हणजे काय आपण औद्योगिक म्हणू क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ ऑटो आणि ऑटो कंपोनेंट्स आपल्याकडे टाटा आहे, मर्सिडीज बेन्झ आहे, वॉक्स वॅगन आहे, जनरल मोटर्स आहेत. सगळ्या प्रकारच्या वाहनांची निर्मिती करणारा हा महाराष्ट्र हा पुरोगामी आणि एक ज्याला म्हणू मजबूत असा राज्य आहे, हे आम्ही त्यांना देणार आहोत. आणखी त्याबद्दल गुंतवणूक व्हावी. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. आपण म्हणतोय की आपल्याला आता मुंबई ते नवी मुंबई सागर सेतू बांधायचा आहे, 22 किलोमीटरचा कोस्टल रोड करायचा आहे, नवीन नवीन मेट्रो करायचे आहेत, मोनोरेल करायचं आहे आणि तसंच आम्हाला मुंबईमध्ये करायचं आहे, पुण्याला करायचं. तर ह्या सगळ्या प्रकल्पांसाठी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन कंपनीज स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात, हे आम्ही त्यांना शोकेस करणार आहोत. एकदम झपाट्याने एकदम काहीतरी घडू लागलेलं आहे. आणि मग याची आता उभारणीचं नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे? कारण हे मोठं याचं उभारणीचं काम सुरू झालेलं आहे आणि जगातली सगळ्यात चांगली क्वालिटी आणि अशी गोष्ट आपण तिथे करत आहोत आणि त्याचं बांधकामाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे वांद्रेला आणि काही दिवसातच ते मला असं वाटतं की ते पूर्ण होईल. पण याच्यामध्ये नेमका प्रवेश कोणाकोणाला असणार आहे? प्रवेश काही जे डेलिगेट्स आहेत त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल पहिले आणि रजिस्ट्रेशन घेतलेल्या आणि डेलिगेट्स म्हणून आपल्याला हे मिळाल्यानंतरच आपल्याला तिथे पण काही जे म्हणालो की आता उदाहरणार्थ आपल्या राज्याचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे, ऐतिहासिक कार्यक्रम आहे, एलिफंटा फेस्टिवल असेल किंवा गिरगाव चौपाटीचा कार्यक्रम असेल किंवा आपली टेक्सटाईलची जी माहिती आपण देणार आहोत तिथे लोकांसाठी सुद्धा आम्ही उपलब्ध केलेला आहे. परंतु जो मेन एक्झिबिशन आहे जिथे चर्चासत्र होणार आहे, बिझनेसचे डिस्कशन्स होतील कंपन्यांमध्ये आणि महाराष्ट्र शासन आणि कंपन्यांमध्ये, आम्ही अशी अपेक्षा करतोय की फार मोठ्या संख्येने सामंजस्य करार होतील. तर हा बिझनेस तिथे ज्याला म्हणू की डिस्कशन होणार आहे आणि त्यासाठी आम्ही तिथे फक्त डेलिगेट्सला त्या ठिकाणी काही ठिकाणी अलाव केलं जाणार आहे. मला असंही सांगायचं आपल्याला की गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये जर आपण महाराष्ट्राकडे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आकडेवारी अशी आहे की सुमारे 66,850 कोटीचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते. त्याच्यातून सुमारे 75,000 लोकांना रोजगार मिळेल. त्याच्यातले काही मोठी नावं आपल्याला कल्पना आहे की फॉक्सकॉन आहे. फॉक्सकॉन 30,000 कोटीचं गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये करत आहे. जनरल मोटर्स हे 6,500 कोटीची गुंतवणूक करत आहे. तर हे एक वेगळं मला असं वाटतं की वातावरण बदललेलं आहे आणि नुकताच नंबर 1 म्हणू आहे आणि त्याच्याबद्दल काही लोक वाद करायचे. तर आता बिझनेस त्यांनी एक जो रिपोर्ट सादर केलेला आहे त्याला एसोशॅम म्हणतो आपण. एसोशॅमचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी त्याच्याबद्दल सगळी आकडेवारी पूर्ण अभ्यास करून, भारताचा अभ्यास करून हे जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्र हा नंबर 1 आहे. परंतु ही गोष्ट नाकारता येत नाही की आपल्या मागे जे राज्य आहे ते सुद्धा आपल्या जवळ आहे आणि हे युग एकंदरीत स्पर्धेचं युग आहे. महाराष्ट्राने देशात महाराष्ट्राने औद्योगिक प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. परंतु आपले प्रयत्न आणखी फार जोराने करावे लागतील आणि त्या की आपलं नंबर 1 जो आहे ते स्थान कायम राहावं, आणखी आपण खूप पुढे जावं. त्याच्यासाठी हे जे मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रचं आयोजन झालेलं आहे ते मला असं वाटतं की स्वर्ण संधी आहे आणि सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य द्यावं. महानगरपालिका मुंबईकडून सुद्धा आम्हाला खूप अपेक्षा आहे, खूप मदत लागेल की रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छता या बाबतीमध्ये महानगरपालिकेकडून सहकार्य लागेल. लोकांमध्ये ही बाब पोहोचण्याकरता मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी देण्याचा कार्यक्रम आपण होर्डिंग आहे, बस स्थानक याचाही वापर करणार. थोडक्यात या सगळ्या सप्ताहाकडे लोकांनी खूप सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे आणि आपलं राज्य नंबर 1 आहे ते नंबर अजून वरती कसं जाईल हेच बघायला पाहिजे. आपण इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. तुमच्या या सप्ताहासाठी अनेक शुभेच्छा. पुन्हा एकदा अभिनंदन. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अनिता शेटे यांची आज निवड झाली. यामुळे अध्यक्षपदावर पहिल्यांदाच एक महिला निवडून आली आहे. आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत उपाध्यक्षपदी नानासाहेब बांदकर, सरचिटणीसपदी दीपक दरंदले, सहचिटणीसपदी अप्पासाहेब शेटे तर खजिनदार म्हणून योगेश बांदकर यांची निवड झाली आहे.
विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्यामुळे महिलांना चौथऱ्यावरून शनी दर्शनाचा निर्माण झालेला वाद लवकरच मिटेल आणि स्त्री पुरुष समानतेला बळकटी मिळेल अशी अपेक्षा महिला वर्गाकडून व्यक्त होते. दरम्यान संस्थांच्या विश्वस्तपदाची निवड चुकीच्या पद्धतीनं झाली असून या निवडीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं स्थानिक भाजप आमदार बाळासाहेब मुरगुडे यांनी म्हटलं आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातला आरोपी पीटर मुखर्जी याच्या न्यायालयीन कोठडीत 25 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई दंडाधिकारी न्यायालयात आज या संदर्भात सुनावणी झाली. पीटर मुखर्जीच्या कुटुंबियांना त्याला भेटण्यासाठी अनुमती द्यावी अशी विनंती मुखर्जी याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. त्यासाठी न्यायालयानं आज परवानगी दिली होती. बुलडाण्यात खामगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या 35व्या राज्यस्तरीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज आमदार पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब या विभागात पुण्याच्या कृष्णा काळे यानं अजिंक्यपद पटकावलं. 18 वर्षाखालील खेळाडूंच्या राज्यसंघात पुण्याच्या अनिकेत पवार, वैभव चंदनशिव आणि मुंबईच्या रतन प्रसाद आणि हसन अन्सारी यांची निवड करण्यात आली. खामगाव इथल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळानं 8 ते 10 जानेवारी या काळात या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव इथल्या श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत आज बैलगाड्यांची शर्यत शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. 2 वर्षांपूर्वी या शर्यतीवर शासनानं घातलेली बंदी काही शर्तींवर उठवली आणि बैलगाडी शौकीनांनी तातडीनं तयारी करून आज या शर्यती सुरळीतपणे पार पडल्या. शासनानं या शर्यतीवरची बंदी कायमची उठवली तर जातिवंत खिल्लारी जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये कारगिल इथं या मोसमातल्या सर्वात कमी म्हणजे उणे 15.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लेहमध्ये उणे 14 अंश सेल्सिअस तापमान होतं. महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान जळगाव इथे 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात राज्यात हवामान कोरडं राहील. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 34, किमान 17, नागपूर 30 आणि 11, पुणे 30 आणि 10, औरंगाबाद 31-15, नाशिक 31-11, कोल्हापूर 30-15, रत्नागिरी 34-16, सोलापूर 33-17 आणि अमरावती 30 आणि 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे आणि 14 नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर. काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी. एकूण 345 जागांपैकी काँग्रेसनं 105, राष्ट्रवादीनं 80, शिवसेनेनं 59 तर भाजपनं 39 जागांवर मिळवला विजय. पठाणकोटचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू. नाशिकच्या बाल सुधारगृहातून 12 मुलांनी केलं पलायन, पैकी दोघांचा लागला शोध. शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड. शीना बोरा हत्या प्रकरणातला आरोपी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत 25 जानेवारीपर्यंत वाढ. आणि जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी, महाराष्ट्रातही जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.